नक्कीच आज व्हॅलेंटाईन दिवस असेल, काही लोकांसाठी हा प्रेमाचा दिवस असेल, पण एक क्रिकेट वेडा, एक क्रिकेट प्रेमवीरासाठी हा क्रिकेट म्हणजे सर्वात मोठा दिवस असतो. आणि याच दिवसाच्या आज ह्या मॅचमध्ये ह्या खेळाडूने दाखवून दिलंय 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना ह्या खेळाडूला सर्वात महागडा खेळाडू का ठरला. 2 चेंडूमध्ये 7 धावा. बघा मॅच पूर्ण मी बोलतोय 99%च गेली होती, पण स्वतःवर असलेला विश्वास, कॉन्फिडन्स आणि नक्कीच एक इमोशन, एक फिलिंग्स बोलतात ना, हातातून मॅच बोलतात ना, आयुष्यातून एका प्रेमवीराची एक मुलगी निघून गेली, काय पश्चाताप होत नाही, पण हातातून मॅच गेल्यानंतर काय होतो ना, हे दुःख आज मला तू सांगायचं आहे. तुझ्या माध्यमातून काय म्हणशील ह्या JBPL आणि ह्या मॅच बद्दल? मॅच खूप चांगल्या खेळल्या सगळ्या प्लेयरने. बोलत नाही हो. बोल बोल. नक्कीच नाही म्हणत, कारण की त्याचा अंतरात्मा मी म्हणतोय, भले एक खेळाडू म्हणून मी माझं इमोशन सांगतोय की अशा कंडिशनमध्ये ज्यावेळी मॅच असते ना, त्यावेळी अंतरात्मा रडत असतो, कारण की प्रत्येक खेळाडू नजर असते पूर्ण तालुक्याची, पूर्ण संघ मालकाची आणि जबाबदारी होती. सर्वात महागडा खेळाडू तेजस सर, कोणाच्या माध्यमातून 200 रुपये? प्रबोध शिगवान यांच्यासाठी हे 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. बघा हे फक्त 200 रुपये नाही आहेत, पण मी बोलतोय हे 2 लाखापेक्षा पण जास्त आहेत, कारण की शेवट त्यांनी मॅच जिंकून दिली. अप्रतिम, प्राऊड ऑफ यू. नक्कीच चिराग आज दाखवून दिलाय की ह्या मैदानावर हम हमें और बाकी सब पानी कम है, क्योंकि हमारी में बल्लेबाजी में दम है. हम गालसुरी विभाग के बाजीराव सिंह में नाम है चिराग, जो हर गेंद पर उगलता है मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आमंत्रित करतोय बंटी शिगवन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बंटी शिगवन. विवेक शिवाजी पवार, आमच्या शिवसेना गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विभाग विरार शहर प्रमुख यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच देण्यात येणार आहे. आणि अप्रतिम मॅच बघायला मिळाले. नक्कीच सर पण खूप खुश झाले की मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल, नाही होईल, होईल नाही होईल. आणि सर्वात महागडा खेळाडूने मॅच पुन्हा दाखवून दिले. त्याचे 54,000 रुपये जे लागले होते ना, ते ह्याच मॅचमध्ये त्यांनी वसूल करून दिले आहेत. नक्कीच वेल डन चिराग. आणि आज स्वतःचं नाव तर रोशन केलेस, आपल्या विभागाचं आणि खास करून आपल्या गालसुरे गावाचं नाव रोशन केलंय. हा अवधूत तांदलेकर पहिल्या चेंडूवर मोठे षटकार मारला आमच्या विवेक पवार साहेबांकडून. अवधूत तांदलेकर, अवधूत यांनी सुद्धा यायचं आहे आणि 500 रुपयाचा पारितोषिक आहे. ओके, गुगल पे होईल. ओके विवेक सर 2 मिनिट इकडे या. मॅन फ्रॉम धारवली. नक्कीच तुमच्या संघाने अनेक संघांची जिरवली आणि हा माझा डायलॉग आहे. एका वर्षामध्ये तब्बल 1 नाही 2 नाही 31 चषक जिंकण्याचा आपल्या गावाने रेकॉर्ड केला होता. हा तो रेकॉर्ड काही दिवसांतर नानवली या संघाने तोडलाय, पण पहिला रेकॉर्ड केला तो होता धारवली. काय म्हणणार या मॅच बद्दल? तुमचं मत मांडायचं आहे. सगळ्यात आधी आपल्या विभागातील जे स्पर्धक आहेत, जे खेळाडू आहेत, प्रत्येक गावातले कुठे ना कुठे कधी ना कधी मी सुद्धा अशाच संघामध्ये खेळायचो, माझ्या गावाच्या वतीने असायचो. पण हे सगळे सामने भरवल्यानंतर मी सकाळीच आलो होतो याचा शुभारंभ करायला. इतकं बरं वाटलं की एकजूट बघून आपल्या विभागातल्या सगळ्या पोरांची, जी कुठेतरी एकमेकांच्या विरोधात असायची, कुणाची तरी कानकोपं करायची, पण आज सगळे एकत्र आणि एकजूट बघून इतका आनंद होतो की असेच कार्यक्रम राबवत जा. आज ही क्रिकेट स्पर्धा आहे, उद्या काहीतरी अजून असू द्या, पण आपल्या संपूर्ण विभागाची एकजूट अशीच एकत्र ठेवा. धन्यवाद. धन्यवाद. बघा एकमेका विरोधात खेळणारे आज एकमेकांसाठी खेळतायत, म्हणजे सख्खे भाऊ आज पक्के वैरी होत आहेत, म्हणजे एका गावामध्ये खेळणारे खेळाडू. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊया. अजित सर यांच्याकडे, मॅन फ्रॉम कुडे. अजित सर. हॅलो चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. अगदी द व्हॉइस ऑफ रायगड, रायगडचा बुलंद आवाज, रायगडची शान, रायगडची तोफ, अगदी रोमांच थलात बलिलादित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक खेळाचा कर्तबगार झेंडा मिरवणारा हा आखाडा आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाजूला ऋत्वी स्ट्रायकर्स आहेत आणि त्याच्या साथीनं
पापवन क्रिकेट संघ अ या दोन संघाच्या दरम्यान हे द्वंद्व सुरू आहेत. 9 धावा फलकावरती आहेत. अगदी साहिलला जर आपण पाहिलं तर कमी खर्चामध्ये बाद होताना पाहायला मिळाला, जिथे मात्र साहिलवरती सर्वाधिक धारमदार अगदी चिरागचा जर विचार केलात ना सर, तर तब्बल सर्वाधिक प्रथम 11 कोंडे अगदी 54,000 बेस पॉईंटवरती ज्यानं तो लिलाव लगावला होता. सकाळचा पहिला मॅच जर आपण पाहिला तर चिरागनं थोडंसं नाराज केलं, चिरागनं थोडंसं हताश केलं, परंतु सध्याच्या घडीला तो संघर्ष त्यानं कायम ठेवला. संघर्ष मी म्हणून सातत्यानं म्हणतो ना मित्रांनो, तुमच्यामधला चांगुलपणा आहे ना, तो चांगुलपणा कधी सोडू नका. आणि तो चांगुलपणा तुम्हाला तुमचं संघर्ष घडवण्याकरिता शेवटपर्यंत साथ देईल यातील मात्र शंका नाही आहेत. आणि तो साथ आणि ती शेवटपर्यंतची मॅच त्या चिरागनं आपल्या हातामध्ये आपल्या खिशामध्ये घेतली आणि प्रथम 11 कोंडे या संघाला विजयाच्या समीप नेलं. अगदी नाव बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रथमेश समोरच्या दिशेनं खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, फटका सुंदर खेळलाय, ना सूरत देखताय ना मुरत देखताय, ये खिलाड़ी अपनी टीम की सिर्फ और सिर्फ जरूरत देखता है. ठोकलाय सिक्सर. डीजे राज आपण देखील या. अगदी डू डाय मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 अक्षराचं लक्ष, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आणि 3.5 अक्षराची किस्मत, या सर्व गोष्टी बाजूला सळसळून जी सिद्ध होणारी गोष्ट आहेत ना, ती म्हणजे तुमची मेहनत. तुमची मेहनत जर प्रामाणिकपणे असेल ना, तर विजयाच्या समवेत जाण्याकरिता अनेक दरवाजे खोलण्याचं काम ह्या चाव्या करत असतात. यस, आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जसवली बागमंडला विभाग, जसवली प्रीमियर लीग 2026चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रजणी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महाकुंभ मेळावा. खऱ्या अर्थानं आज जसवली श्रीवर्धन बागमंडला विभागाची जत्रा अवतरली आहे की काय, हा प्रश्नचिन्ह आहे. प्रत्येक खेळाडू आज सकाळच्या सत्रापासून आत्तापर्यंत शांत आणि संयमी क्रिकेट खेळतोय. बॅटचे आउटसाइड एज आहेत, यष्टी रक्षक बीट होत आहेत, थर्डमॅन बीट होत आहेत, बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत फरार, धावा मिळत आहेत 4. आणखीन एक केतनच्या बॅटमधून चौकार. चला राज, डीजे राज आपण देखील या. राज, डीजे राज. हा, खऱ्या अर्थानं आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे मी सकाळी देखील म्हटलं, परंतु आम्ही क्रिकेटच्या मैदानावरती ज्या वेळेस उतरतो ना, नाही आम्हाला व्हॅलेंटाईन डे, ना चॉकलेट डे, ना प्रॉमिस डे, ना किस डे, ना हक डे, नाही काही इतर कोणता डे. फक्त आमच्या क्रिकेटच्या मैदानावरती आम्हाला घेऊन जा, आम्हाला ने आणि एकतरी बॅटिंग दे, बॉलिंग दे, आणि तेही नाही जमलं ना तर फिल्डिंगला तरी उभा घे. हा क्रिकेट वेळा सातत्यानं आपण म्हणताना पाहायला मिळाला. कारण आज जरी 14 एप्रिल असला, 14 फेब्रुवारी असली, तरी देखील आम्ही क्रिकेटच्या मैदानावरती जाणार, कारण क्रिकेट हा आमचा जीव नाही आहे तर धर्म बनलाय. आडवा पाटणं ताकदीचा पुरेपूर वापर केलाय, अगदी देतायत आशीर्वाद शिर्डीचे बाबा. केतन तू रस बनवण्याचा उचल दबदबा. ठोकलाय आणखीन एक सिक्सर. अरे भाई आता आवाज चांगला येतोय. यावेळेस खऱ्या अर्थानं केतन आता मैदानाच्या आतमध्ये बरसत आहेत. अगदी प्रचंड अनुभव आहेत. अगदी क्रिकेटच्या पटलावरचा क ख ग ज्ञ त्यांचा हातकंडा वेगळा राहिला आहे आणि त्या अनुषंगाने सातत्यानं मोठे स्ट्रोक सध्याच्या घडीला. ओ यावेळेस फसवल्यात हलक्यातनं फक्त चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आहेत. अगदी गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रथमेश, अगदी माणसाला देव 2 दृष्टिकोन देत असतात, परंतु प्रथमेश भावाला खऱ्या अर्थाने एक डोळ्यांचा दृष्टिकोन थोडेसं कमी आहेत. आणि तरीही देखील त्या क्रिकेटवरचं असणारं प्रेम, मी मागाशी देखील म्हटलं, बघा क्रिकेट हा खेळ मित्रांनो असा आहेत ना,
तो संपूर्ण आयुष्यातील अनेक दुःख विसरायला लावणारा औषध आहे आणि तो दुःख विसरायला लावणारा खेळ सध्याच्या घडीला आपल्या भावाला अर्थातच प्रथमेश करिता हा लाभदायक ठरलाय. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. 4 षटकांची लढत आहेत. खऱ्या अर्थानं जरी आपण नाईटच्या फॉर्मॅटमध्ये खेळत असलो तरी देखील वेळेला फार महत्त्व देणं गरजेचं आहे. वेळेला फार महत्त्व देणं गरजेचं आहे. युवराज गोलंदाजी मार्कवरती. युवराज राऊंड विकेट आता यावेळेस समोर ऑन दी अप खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं धावतात, बॉलचा पाठलाग करतायत. अगदी स्वीपर कव्हरला खेळाडू आहेत तैनात. थ्रू दी कव्हर्स खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला गेलाय. प्रसाद चव्हाण दादा यांच्या माध्यमातून कोणी षटकार लगावलात या षटकावरती तर मात्र 200 रुपयाचं रोख नक्की इनाम. मी मगाशी देखील म्हटलं, तुम्ही दिलेले पैसे महत्वाचे नाही आहेत, एका कलाकाराच्या त्या कलेला जे दाद देत आहे ना ते महत्वाचे आहे. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. यस, आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 पंच दर्शवतात व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. गोलंदाज युवराज आणि समोर जर आपण पाहिलं तर बॅट्समन सुदेश आहेत. सुदेश यानं अगदी सफल होऊन खेळताना पाहायला मिळतात. हम्पस सिग्नल अवे फ्रॉम द बॉडी. लेग स्टिकला बराचसा मिस करतोय चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहेत. सातत्यानं रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहेत 33 धावा आहेत. 31 धावा आहेत. आणखीन एकदा निघालेत गोलंदाजी मार्कवरती युवराज. पंचांना आता जर आपण पाहिलं ना तर टेन्शन आलं आहे. पंचांचे हात दोन्ही डोक्यावरती आले आहेत. युवराज गोलंदाजी करतोय. अगदी भरकट जाओगे लाइन और लेन से तो पडेंगे पटके. मी सातत्यानं आपण म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर. क्रिकेट इज अ माइंड गेम. तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व देतं. क्रिकेटच्या पटलावरती तुमच्या दिशा फार महत्त्वाची आहेत. ज्यावेळेस गोलंदाजीच्या उंबरड्यावरती येता, अगदी त्या गोलंदाजी करण्याकरिता पॉपिंग क्रीजवरती येत असताना त्यावेळेस तुम्ही परिपक्व होणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुमची गोलंदाजी धारदार बहारदार, यात मात्र कोणतीही शंका नाही आहेत. यावेळेस पहा, अगदी गतीमध्ये नियंत्रण ठेवलं. संबंध डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ जमिनीलगतचा चेंडू. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आहेत, त्यांच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू विसावलाय. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. जिद्दीने जे प्रयत्न करतात ना ते यशाची उंच शिखरे गाठतात. समोरच्या दिशेनं ऑन ड्राईव्ह केलाय. ड्रायव्हिंगला फोर्स करताना पाहायला मिळाला. तिथे मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. वाईटिश लॉंग ऑनला खेळाडू आहेत प्रथमेश. गत वर्षामध्ये प्रथमेश साजिर 11 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले. असा आयकॉनच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला ऋत्वी या संघांमध्ये आपलं प्रतिनिधित्व करतायत. पुढचा बॉल. यावेळेस अगदी फसवलाय. टप्पा पडल्यानंतर हलक्या गतीनं चेंडू डिलिव्हर केला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. हे गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही ज्या वेळेस मैदानावरती उतराल त्या वेळेस तुमच्या अंगी असणारी गुणवत्ता आणि ती गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करण्याची आता संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची गरज सध्याच्या घडीला आहे. आणखीन एक स्लोवर चेंडू. फिंगर रोल केल्यात. योग्यरीत्या खांद्याचा वापर आणि सरळ. मला असं वाटतं आता गोलंदाजी करत असताना युवराजनं थोडंसं मनाला लागून घेतलंय. युवराजनं मनावर घेतलाय आणि त्या अनुषंगाने आता सध्याच्या घडीला गोलंदाजी करतायत. आणि समोर केतन सारख्या फलंदाजाला थांबवून ठेवलाय. आता क्रिकेटच्या मैदानावरती हा मैदान आणखीन थोड्या वेळानंतर चेंज होईल. कारण संध्याकाळ आणि रात्रीच्या सत्रामध्ये ह्या मैदानावरती एक वेगळे चित्र पाहायला मिळतात. यस, 2.0चा खेळ संपलाय आणि रणसंख्या 33 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. 30 षटक मार्ग असतील. पुन्हा एकदा परतो या मैदानाच्या आतमध्ये छोटासा हलकासा ब्रेक आणि डी.जे. राज यांची हलकीशी धूळ.
घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. हंपस चला हंपर्स आपण देखील घाई करा. तिसऱ्या स्पेलमध्ये उतरवली जाते शेवटचं षटक आहेत का? यस जयश अगदी भैरवी षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्लॉगवर हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती साऊ दिलेत. पंचांचा सिग्नल देखील येताना पाहायला मिळत आहेत. यस इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावा फलकावरती वधारती आहेत. रणसंख्या 34, 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल समोर गोलंदाजी मार्कवरती जयेश आलाय. यावेळेस देखील आणखीन एकदा अवे फ्रॉम द बॉडी खऱ्या अर्थानं शरीरापासून दूर ठेवला आहेत, उजव्या शेच्या बाहेर. अगदी सलगचे 4 चेंडू जर आपण पाहिलं ना तर अतिरिक्तच्या स्वरूपाचे पाहायला मिळाले आणि त्या अनुषंगानं जास्तीचे व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी गोलंदाजी करत असताना जयश ये तिकडे. पुढचा बॉल यावेळेस देखील हलक्यातनं फक्त सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. फक्त दिशा दिली आहेत. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू तैनात आहेत. जिथे मात्र 2 धावा आहेत. 3 धावा दुसऱ्या धावेला 3 मध्ये कन्व्हर्टेशन अगदी परिवर्तन करताना पाहायला मिळाला आणि रणसंख्या 38 धावा फलकावरती आहेत. 38 अगदी शेवटचं षटक मार्गस्थ आहेत. गोलंदाजी मार्कवरती युवराज आहेत जयेश. चला जयेश घाई करा आपण. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. सध्याच्या घडीला अजूनही जर आपण पाहिलं तर मात्र चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू फक्त अगदा अवघाने अवघा. यावेळेस समोरच्या दिशेनं ऑन साइडला पोस्ट केलाय प्रचंड वेगानं. वाईटिश लॉंगॉनचा खेळाडू आलाय, बॉलला चेस केलाय. अप्रतिम दर्जाची फील्ड पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जाचा हाय हँड कॉर्डिनेशन, अप्रतिम दर्जाचे तुमचं एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यावेळेस प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर लगेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निर्धाव. रणसंख्या 40 धावा फलकावरती आहेत. यावेळेस बिग हिट लगावलं. चांदो मामा भागलास का? आणि आमच्या जर आपण पाहिलं ना सुदेशचा षटकार, तू पाहिलास का? 6. थँक्यू डीजे मास्टर. षटकाराला रणसंख्येला देखील आकार आला आहे. 45 धावा फलकावरती लगवले जात आहेत. आणखीन एकदा गोलंदाज यावेळी साऊ दिलाय. केतन थोडीशी स्ट्राईक हवी आहेत. केतनकडे देखील मोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद आहे आणि केतन त्या अनुषंगानं अगदी आमचे डीजे मास्टर देखील सांगतायत 5वा चेंडू देखील व्हाईट हाताळलाय. 5वा चेंडू देखील पिचिंग करत असताना व्हाईट पाहायला मिळाला आहे. हेलिकॉप्टर उडवला आहे. खेळाडू आहे 30 सर्कल मध्ये. सरळ आणि साधा सोपा झेल टिपलाय. सुदेशच्या खेळीला पूर्ण विराम बसलाय. फलंदाज गॉन. तर 99 बॅट्समन नवीन उमेदवार प्रतीक. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर प्रथम 11 कोंडे चिराग. कारण क्रिकेटचं पटलं मित्रांनो असंच आहे. अगदी सिंहासनावरती आणि सरणावरती
आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या मैदानावरती एकट्यालाच लढावं लागतं आणि चिराग लढला आणि अक्षरशः आपल्या संघाला विजयाच्या समीत नेला. यावेळेस देखील इनसाइड आउट क्लास दाखवलात. खेळाडू आहेत डीपमध्ये, स्वीपर कव्हरमध्ये राज बॉलला उचललाय, बॉलची फेक देखील केल्यात. विकेट विकेट विकेट, येस डेफिनेटली. पंचांचा बोट हवेत, विकेटचं पतन गॉन. साजेरी 11 आणि रामाने बंधू. साजेरी 11 आणि रामाने बंधू. चला या आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. आणि साजेरी आणि रामाने बंधू. चला या आपण रामाने बंधू आणि साजेरी आपण मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे नाणेफेकीचा कॉल केला जातोय. रामाने बंधू साखरी आणि साजेरी 11 जसवली. हा चला रामाने बंधू साखरी या आपण. रामाने बंधू साखरी. चला रामाने बंधू. रामाने बंधू आपण या. रामाने बंधू झाला. यस रामाने बंधू. रामाने बंधू ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. सत्र निवडला बॅटिंग करण्याचा. तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. आदरणीय सन्माननीय प्रदीपदादा शिगवण बापवन, प्रदीपदादा शेडगे बापवन यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम.
आणि वेलकम देखील असणार आहेत. चला घाई करा अंपर्स. 49 धावांचं लक्ष आहेत. केतन पहिलं षटक हाताळण्याकरिता पहिलाच बॉल स्विचिट लगावलाय आणि खेळाडू प्रचंड वेगानं बॉलवरती आलायत. उलटा फिरून जर आपण पाहिलं ना तर मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र अपयश ठरतोय. अगदी एपट्स चांगले राहिले आहेत. एपट्स चांगले राहिले आहेत आणि जर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर 1983 मध्ये असा कॅच कपिल देव निकल जिथे मात्र ते 32 पावले चालत येत असताना त्याने तो झेल कॅरी केला होता. क्रिकेटच्या पटलावरती मी मागाशी देखील म्हटलं क्रिकेटतील सर्वाधिक धारदार क्षेत्र तुमचं क्षेत्ररक्षण आहे. हंप सिग्नल अर्थातच व्हाईट बॉल अतिरिक्त धाव पलकावरती वधारती आहेत. रणसंख्या निर्धाव आहेत. सर डॉट बॉल आहे का? यस थँक्यू. यावेळेस देखील वेगवान प्रचंड वेगानं चेंडू हाताळला आणि ज्या वेगानं हाताळला त्या वेगानं मात्र शरीराचा वेध सरळ घेणारा चेंडू. तर सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर दोन्ही संघ संघर्ष करतायत परंतु कासवासारखी अशी बारीक चाल करायची की बारीक चाल खेळायची की बिनगोर झोपलेला ससा देखील टचकन उठला पाहिजे आणि शांत राहून अशी क्रांती करायची की त्याच्या अहंकाराचा धडा एका फटक्यातच फुटला पाहिजे. मिस टायमिंग स्ट्रोक उंची जास्त फटका फसलाय आणि हातात जाऊन बसलाय. पहिली सफलता पहिलं विकेटचं पतन पहिली सफलता मिळते टीम नवशक्ती बापन क्रिकेट संघाला. पुढे 365 दिवस 8,760 तास 5,25,600 मिनिटे या स्पर्धेची आपण वाट पाहिली. चातकबारे वाट पाहत असताना ही स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. आणि एक स्पर्धेचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय. जसवली बागमंडला विभाग म्हटलं ना की श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावातील खेळाडू आज आपलं नशीब आजमावतोय. सफल झाले. बॅकफुटला जाऊन दिशा दिली आहे. ताकदीचा पुरेपूर वापर केलाय. देत आहेत आशीर्वाद शिर्डीचे बाबा अगदी पुण्याचे बाप्पा दगडू शेठ आणि बॉलने घेतल्या थेट बाउंड्री लाईनची भेट. चौकार. चला घाई करा जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. केतन आणि बॅटिंग करण्याकरिता प्रथमेश. मी मागाशी देखील म्हटलं की अगदी क्रिकेटचा खेळ मित्रांनो असा आहे ना तुम्हाला आयुष्यातील अनेक दुःख विसरायला लावणारं औषध म्हणजे क्रिकेट आहे. आज मित्राला जरी दृष्टिकोन दोन असतील परंतु एक डोळ्याने थोडंसं कमी दिसतात परंतु त्याला ती देवानं दिलेली अगदी ती कला आहे ना. सध्याच्या घडीला क्रिकेट सहजासहजी असा कोणता खेळाडू खेळताना पाहायला मिळत नाही आहेत परंतु त्याची कामगिरी सातत्यानं आपण कौतुकास्पद पाहिली आहे. 1.0चा खेळ संपलाय. रणसंख्या अवघ्या 7 आहेत. दुसरं षटक मार्ग असतील. पुन्हा परतू या मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक आणि हलकासा डीजेचा आवाज. स्पेलमध्ये रोहित उंच पर हॅम ॲक्शन. चला रोहित घाई करा. आपण 9 चिट्टी बापवन. चला अनिश दादा आपण घाई करा प्लीज. चला घाई करा जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. मी सांगायला विनंती करतोय. बघा मी नम्रतेपूर्वक विनंती करतोय. बघा जास्तीचे जे षटक खेळायचे असतील
तर मग आपल्याला घाई करणं गरजेचं आहे. कारण उद्या मॅच आहेत या मैदानावरती आणि त्या अनुषंगानं हा क्रीडांगण आहे ना त्याचे नियम आहेत हा. अगदी नारंगी ग्रामस्थ विकास मंडळ त्यांच्या माध्यमातून हा मैदान यावेळीच पल्लूस खूप केला. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र पाठीमागे येताना पाहायला मिळाला. खेळाडू आहेत त्यानं अगदी बॉलला चेस केले, बॉलची फेक देखील केली आहे. 2 धाबा उद्या या मॅच मैदानावरती आहेत. काही जण बघा आपल्यासारखे देखील इतर आयोजन देखील असतात, आयोजनकर्ते देखील असतात, त्यांच्या माध्यमातून उद्या परफेक्ट 8 वाजता दुसरी मॅच देखील आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्या अनुषंगानं आपण स्पीडअप करा. यावेळेस देखील समोर खेळण्याचा प्रयत्न, हापाम पूल हापाम चाक करण्याचा प्रयत्न, अगदी अकुल टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला निर्धाव. यस 1 पर दी ओव्हर. अंपस सिग्नल देखील येताना पाहायला मिळतात. रोहितला वॉर्निंग दिली जाते. चला रोहित. यस रोहित आपण घाई करायचे आहेत. डगआउट्स मधून आवाज देखील येतोय. रोहित वरती असणारे प्रेम. यावेळी समोरच्या दिशेनं स्टेप आउट खेळला. बिग का मिस टायमिंग स्ट्रोक आहेत. आता रोहित सांगतायत बाबा गोलंदाजी करतायत परंतु तुमची साथ तितकीशी मिळत नाही आहेत. त्या अनुषंगानं आता सध्याच्या घडीला तुम्हाला ते क्षेत्ररक्षण करायचं आहे. सरळ आणि साधा सोपा झेल सोडतायत. मॅच मध्ये तुमच्या चुकीला माफी नाही आहेत. क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला अनेकदा क्रिकेट चांगले धडे शिकवत असतात. ज्या वेळेस त्या फलंदाजाचा झेल सुटलाय ना त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास आपण पाहिला ना तर आक्रमकता कारण क्रिकेटचा पटला आहेत. ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच या मैदानावरती किंमत. आता किंमत कोणाला आहे. यावेळेस बिग हिट लगावला. मिस टायमिंग स्ट्रोक आहेत. एलिव्हेशन आहेत. खेळाडू प्रचंड वेगाने बॉलवरती आला आहेत. मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉलला चेस करतायत. बॉलची फेक देखील होताना पाहायला मिळत आहेत. 13 धावा फलकावरती आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 1.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. चला घाई करा मित्रांनो, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकरकडे यावेळेस देखील आडवा भिंगिरी लगावल्या, चपरास लगावल्या आहेत. मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. जे जाळं विणलंय, जे ट्रॅप विणलंय आहेत. सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं ना तर अनिल जाबरे हम सुबह का नाश्ता भी करेंगे, दोपहर का खाना भी खाएंगे, शाम को चाय भी पियेंगे, लेकिन इस मैदान के ऊपर कैच नहीं पकड़ेंगे और ये इरादा हमारा पक्का है. खऱ्या अर्थानं रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहेत. 16 धावा फलकावरती आहेत. जिथे मात्र घाई करा. नवशक्ती क्रिकेट संघ बापवन आपण घाई करा. जरा जास्तीचा वेळ देखील घेऊ नका मित्रांनो, कारण वेळ खूप झालाय. अजूनही सामने खूप खेळवायचे आहेत आणि नवशक्ती क्रिकेट संघ बापवन तिसऱ्या स्पेलमध्ये प्रज्ञेश मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यावेळेस बिग हिट लगावलाय. बिग हिट ना पूछ कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, हारूंगा हौसला उम्र भर, यही मैंने खुद को वादा किया है. ठोकलाय दर्जेदार सिक्सर.
इज ए मास्टर. अगदी निर्धाव आणखीन एकदा पाहायला मिळतात. कमबॅक दर्शवलं एक षटकाराला आणि त्यानंतर लगेचच पुन्हा आगमन करताना पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती प्रदेश. स्टेप आउट करून खेळलाय समोरच्या दिशेने सरळ बुंद्यात बॉल टाकलाय अगदी सरळ मिडल ऑफ द स्टंप. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय गॉन. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर मात्र जयेश आहेत. त्याने यश प्राप्त केलं आहे आणि दुसऱ्या बाजूला नव्यानं बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दशरथ आहेत. यावेळेस चाऊ दिलाय तर यस पंचांचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22 पंच दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल 23. यावेळेस देखील प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर्ट केलाय. ज्या वेगानं डिलिव्हर्ट केला त्या वेगानं सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लोज मध्ये चेंडू विसावलाय. निर्धाव. 3.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. तर रणसंख्या समोरच्या दिशेनं ऑन द अप खेळ ऑन द मेरिट. एका हातानं कॅच अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी हाईट्स आहेत आणि त्या हाईटच्या अनुषंगाने एक हात वरती केला आहे. 2.5चा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये 25 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस अखुल टप्प्याचा बॉल आहे. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहेत. हातात जाऊन फसलाय. आणखीन एक 1 more विकेट डाऊन गॉन. तर येणारे 6 बॉल आहेत आणि विजयाकरिता अजूनही 24 धावा आहेत. 6 आणि 24. 6 मध्ये 24 बनवायचे आहेत. तर 4 षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचे आहेत. सहा मध्ये बनवायचे आहेत 24. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक साहिल. यावेळेस पहिला मैदानाच्या आतमध्ये आलाय काय. तितकीच दर्जेदार फील्ड पाहायला मिळाली. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय झेल मैदानाच्या आतमध्ये ठिपलाय. फलंदाजाचा खेळ संपलाय. विकेटचं पतन गॉन. भौतिक चव्हाण तो झेल टिपलाय. सुदेश जाबरे आपल्याकरिता 500 रुपयाचा रोख नगदी इनाम. भौतिक दादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख नगदी इनाम तर झेल करिता. अगदी क्रिकेटच्या पाटलावरती सर्वाधिक धारदार क्षेत्र त्या भौतिक दादानं पाहिलं आणि ते क्षेत्ररक्षण तुमच्या माध्यमातून झालं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला 500 रुपयाचा रोख नगदी इनाम. अगदी पैसे तुमचे इम्पॉर्टंट नाही आहेत, परंतु तुमच्यामधली जी कला तुम्ही दाखवताय ना त्या कलेला दाद देणारे हे प्रेक्षक वर्ग आहेत. अगदी प्रेक्षक वर्ग दर्दी आहेत म्हणून गर्दी करतायत. आपण सातत्यानं म्हणतो ना, एक क्रिकेट वेडा मेला त्याला 4 जणांना नेला.
एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांना नेला, तो सरणावरती उठून म्हणाला दादा स्कोअर काय झाला. आता रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र येणारे चेंडू आहेत 5 आणि 24. 5 चेंडू आणि 24 दादा. अडिया कोण म्हणणार या मॅचचा छावा. स्पर्धा जसवली बागमंडला विभाग, प्रीमियर लीग, JBPL. आता 4 चेंडू आहेत, 4 मध्ये बनवायचे आहेत 23. सागर हरपाल माध्यमातून, सागरदादांच्या माध्यमातून राजनं 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं रोख नक्की इनाम. राज आपल्याकरिता सुवर्ण संधी आले. सागरदादा हरपाल जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावलेत ना तर 1000 रुपयाचं रोख नक्की इनाम. कॅच वरती 500 रुपये कमावले आहेत, आता षटकारावरती देखील कमवायची संधी आली आहे. हो यावेळेस साहिलला विसरून जमणार नाही आहेत. अष्टपैलूची कामगिरी साहिल अप्रतिम दर्जाची जाणतो, त्याच्याकडे विविधता आहेत. अगदी गोलंदाजी करत असताना आपल्या भात्यातील चेंडू वेगवेगळी डिलिव्हर करण्याची क्षमता त्याच्याकडे आहेत. आता औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये उरले आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फोर्स करण्याचा प्रयत्न, मात्र अगदी एक धाब अर्जित होताना पाहायला मिळतात. आता एक चेंडू आहेत. हा साजेरी इलेव्हनचा प्रणित तांबडे कुठे असाल आपण, या आपली मॅच लागते. समोरच्या दिशेनं ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला आहेत. समोर जर आपण पाहिलं तर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, सामना फिनिश, सामना जिंकलाय टीम 9 शक्ती क्रिकेट संघ बापवन या संघाने सामना आपल्या खिशात घातलाय. आणि यानंतर होणारा मॅच साजेरी 11 त्याच्या अगेन्स्ट रामाने बंधू. चला या मॅचचा हिरो या मॅच मधील शाने ही मॅच खऱ्या अर्थानं आपल्या एका हातानं लढवली, एका हातानं जिंकून दिली तो गेम चेंजर खेळाडू यस केतन टनाटन आणि गेम चेंजर खेळाडू ठरलाय. अगदी जर आपण एक पाहिलं तर बाईक सम्राट म्हणून ज्यांच्याकडे केतन मात्रेकडे पाहिलं जातं, परंतु सध्याच्या घडीला बापवनचा केतन अगदी